निलेश घायवळवर 10वा गुन्हा दाखल झालाय। हा गुन्हा खंडणी उकळल्याच्या प्रकरणातला गुन्हा आहे। नेमका हा गुन्हा काय काय आहे हे सगळंच खरं तर जाणून घेणार आहोत। मात्र विशेष म्हणजे जसं मी आधीही सांगितलं की हा या प्रकरणामधला तब्बल 10वा गुन्हा आहे। म्हणजे जेव्हापासून कोथरूड गोळीबार प्रकरण घडलं त्याच्यानंतर निलेश घायवळवर जे काही गुन्हे दाखल झाले त्यापैकी हा 10वा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये तब्बल 45 लाखांची खंडणी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने उकळलेली आहे। केवळ निलेश घायवळ आणि टोळीच नाही तर या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश घायवळचा भाऊ असलेला सचिन घायवळ याला सुद्धा सह आरोपी करण्यात आलंय। नेमका हा सगळा गुन्हा काय आहे, कुठे हा गुन्हा नोंद झालाय, या सगळ्याच विषयी बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कुख्यात गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ, त्याच्यानंतर त्यांचा आणखीन एक मावस भाऊ आहे बापू कदम नावाचा, यासह आणखी इतरांवर म्हणजे अजून बरेच आरोपी या सगळ्यामध्ये। मात्र मुख्य आरोपी हे 3 जण आहेत। या सगळ्यांवरतीच वारजे पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। गुन्हा नेमका कशाच्या स्वरूपातला आहे तर खंडणीच्या स्वरूपातला गुन्हा आहे। आता हा गुन्हा केला कसा होता हे जर आपण या गुन्ह्याची उकल जर पाहिली तर खूप डोकं लावून ही सगळी खंडणी उकळली असं आपण म्हणू शकतो। कारण मुळातच या निलेश घायवळने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर त्याचाच हा मावस भाऊ असलेल्या बापू कदमच्या नावे एक कल्याणी नावाची एक डेअरी असल्याचं, दूध डेअरी असल्याचं दाखवलं गेलं। ती डेअरी स्थापन झालेली आहे, म्हणजे थोडक्यात दुग्ध व्यवसाय करणारी त्याची स्वतःची एक कंपनी आहे असं दाखवलं गेलं, जे त्याच्या नातेवाईकाच्या नावावरती दाखवलं गेलं। याच कंपनीच्या माध्यमातून ऍडजंक्ट नावाची आणखी एक कंपनी आहे, ज्या कंपनीच्या खरं तर माध्यमातून वेगवेगळ्या स्कूल ज्या असतात लहान मुलांच्या, वारजे परिसरामधल्या 2 अशा शाळा आहेत कोथरूड वारजे मधल्या, ज्या शाळांना या कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाज्या किंवा अंडी, दूध अशा पद्धतीने त्यांचा आहार पुरवला जातो, त्याचा सप्लाय केला जातो। याच कंपनीशी बोलणं करून, करार करून वगैरे अशा स्वरूपामध्ये या दूध डेअरीच्या माध्यमातून दूध डेअरीच्या अकाउंटवरती या निलेश घायवळने कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या देऊन, घायवळच्या टोळीतील इतरांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना धमकावून, भीती दाखवून कुठेतरी 2 टप्प्यांमध्ये त्यांच्याकडून ही सगळी खंडणी लाटली। ही खंडणी 2024 मध्ये आणि 2025 मध्ये अशी 2 टप्प्यांमध्ये घेण्यात आली होती। कुठल्या अकाउंटवर तर अर्थातच या दूध डेअरीच्या जी कंपनी दाखवली गेली होती, बनावट कंपनी दाखवली होती, याच कंपनीच्या अकाउंटवरती हे सगळे पैसे 2 टप्प्यांमध्ये घेण्यात आले। पैसे घेतल्याच्या नंतर वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून आणि कॅश विथड्रॉ करून सुद्धा हे सगळे पैसे मग निलेश घायवळ पर्यंत पोहोचले। आणि जेव्हा हे सगळं प्रकरण पोलिसांपर्यंत गेलेलं होतं, पोलिसांनी जो काही तपास केला त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीची कुठलीही कंपनी किंवा कुठलीही डेअरी ही निलेश घायवळ किंवा त्याच्या नातेवाईकाच्या नावावर अस्तित्वातच नसल्याचं आढळून आलंय। म्हणजे जी डेअरी मुळात अस्तित्वातच नाही अशी डेअरी दाखवून या डेअरीच्या माध्यमातून खंडणी लाटली गेली। थेटपणे हे पैसे निलेश घायवळला न जाता पहिल्यांदा खंडणी जी आहे ती सगळी या अकाउंटवरती आली, डेअरीच्या अकाउंटवर आली आणि तिथून मग निलेश घायवळकडे हा सगळा पैसा जो आहे तो पोहोच झालेला पाहायला मिळाला। याच सगळ्या प्रकरणामध्ये 2024 आणि 2025 मध्ये ही खंडणी उकळल्याच्या नंतर खरं तर कंपनी सुद्धा असेल किंवा या कंपनीचे जे अधिकारी ज्यांना हे सगळं धमकावलं गेलं होतं त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत ते पुढे आलेले नव्हते। मात्र आता जेव्हा निलेश घायवळचा पाय पुरता खोलात गेलेला पाहायला मिळतोय, त्याच्या विरोधात इतके सगळे लोक समोर येऊन त्यांचे जे काही तक्रारी आहेत ते दाखल करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठेतरी आता ही कंपनी सुद्धा पुढे आली आणि या कंपनीने वारजे पोलीस ठाण्यामध्ये हा सगळा गुन्हा नोंद केला। त्या अनुषंगाने आता निलेश घायवळ, सचिन घायवळ, बापू कदम आणि इतरांवरती हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। थोडके नाही, तब्बल 45 लाख रुपये उकळण्यात आलेत। अर्थात या सगळ्याचा गुन्हा जेव्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास चालू केला। नेमका कशा स्वरूपामध्ये ही खंडणी वसूल केलेली होती, कुणाकुणाला धमकावलेलं होतं, स्वतः निलेश घायवळने धमकावलं की आणखी कुणी या सगळ्या अधिकाऱ्यांना धमकावलेलं होतं वगैरे, असा सगळाच तपास केला जातोय। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये जो काही खंडणीचा पैसा घेतला गेला, या पैशांचं पुढे नेमकं काय झालं, पैसा कुठे वापरला गेला, अशा सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा तपास केला जातोय। ही बनावट कंपनी दाखवण्यासाठी नेमके कुणी प्रयत्न केले, कारण मुळातच ऍडजंक्ट नावाच्या कंपनीने हा सगळा गुन्हा दाखल केला आणि जेव्हा एखादी कंपनी अशा पद्धतीने खंडणी वसूल केली जाते कंपनीकडून किंवा एका कंपनीला दुसरी एक कंपनी अस्तित्वात असल्याचं भासवलं जात आहे, तेव्हा मुळातच या कंपनीने असाच डोळे झाकून विश्वास ठेवला नसणार आहे। काहीतरी या सगळ्या दोन्ही पार्टीमध्ये काही ना काही कम्युनिकेशन झालेलं असू शकतं, काही करार झालेला असू। कुख्यात गुंड निलेश घायवळवर 10वा गुन्हा दाखल झालाय। हा गुन्हा खंडणी उकळल्याच्या प्रकरणातला गुन्हा आहे।
नेमका हा गुन्हा काय काय आहे हे सगळंच खरं तर जाणून घेणार आहोत. मात्र विशेष म्हणजे जसं मी आधीही सांगितलं की हा या प्रकरणामधला तब्बल 10वा गुन्हा आहे. म्हणजे जेव्हापासून कोथरूड गोळीबार प्रकरण घडलं त्याच्यानंतर निलेश घायवळवर जे काही गुन्हे दाखल झाले त्यापैकी हा 10वा गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये तब्बल 45 लाखांची खंडणी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने उकळलेली आहे. केवळ निलेश घायवळ आणि टोळीच नाही तर या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश घायवळचा भाऊ असलेला सचिन घायवळ याला सुद्धा सह आरोपी करण्यात आलंय. नेमका हा सगळा गुन्हा काय आहे, कुठे हा गुन्हा नोंद झालाय, या सगळ्याच विषयी बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. गुन्ह्यात आणि त्याच्यानंतरचा हा आणखीन एक गुन्हा म्हणजे तसंच पाहायला गेलं तर खूप गंभीर स्वरूपाचे गुन्हे या प्रकरणामध्ये दाखल झालेत. अगदी बनावट सिम कार्ड पासून म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर धमकावून कुठेतरी सिम कार्ड घेतलंय इथपासून ते बनावट नंबर प्लेट पर्यंत खंडण्यांचे गुन्हे आहेत, फ्लॅटवर ताबा मारल्याचे गुन्हे आहेत, खोटा ऍड्रेस देऊन खोटं नाव दाखवून वगैरे पासपोर्ट मिळवल्याचा गुन्हा आहे. त्यामुळे खूप गुन्हे या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झाले. त्यापैकी 8 गुन्हे हे केवळ आणि केवळ कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले गुन्हे आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा सिंहगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये मुसाब इलाही शेख नावाचा एक आरोपी जो निलेश घायवळ गँग मधला आरोपी आहे, कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. याच आरोपीला सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अटक करण्यात आलेली होती ज्यावेळी त्याच्याकडे गांजा सापडलेला होता. त्या प्रकरणातला सुद्धा एक गुन्हा आहे जो अर्थातच सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये नोंद आहे आणि दुसरा आता हा एक गुन्हा जो वारजे पोलीस ठाण्यात नोंद आहे. असे तब्बल 10 गुन्हे झालेले आहेत. अगदी महिनाभराच्या कालावधीमध्ये निलेश घायवळवर 10 पेक्षा जास्त गुन्हे आता दाखल होत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर गेल्या इतक्या वर्षांमध्ये निलेश घायवळ आणि टोळीने पुणे शहरामध्ये इतकी दहशत माजवली आहे की आतापर्यंत आपल्याला जे काही गुन्हे दिसत आहेत किंवा आपल्याला माहिती आहे जे गुन्हे रजिस्टर झालेत या सगळ्यापेक्षा सुद्धा गुन्ह्यांची संख्या ही खूप मोठी असणार आहे. अजूनही लोकांनी समोर येऊन या सगळ्या प्रकरणामध्ये जर ते पीडित असतील, जर त्यांच्यावरही अशा पद्धतीने कुठे धमकावण्यात आलेलं असेल, खंडण्या मागितल्या असतील, ताबा मारलेला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, अशा सगळ्याच पद्धतीने जे कुणी पीडित असतील, ज्या कुणाला निलेश घायवळ आणि त्याच्या गँगने टार्गेट केलं असेल, त्रास दिला असेल, अशांनी समोर येऊन हिंमत दाखवून पोलिसांची मदत घ्यावी, पोलिसात तक्रार नोंद करावी, अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं होतं. आणि त्याच नंतर आता आपण बघतोय की बरेच लोक या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे येऊन हिंमत दाखवून कुठेतरी या निलेश घायवळ विरोधात या सगळ्या फिर्यादी दाखल करताना पाहायला मिळतात. त्याच अनुषंगाने दाखल झालेली ही सुद्धा फिर्याद आहे. ऍडजम्प्ट कंपनीने ही फिर्याद दिली आणि त्याच्यानंतरचा हा सगळा गुन्हा जो आहे तो दाखल झालाय. त्यामुळे या गुन्ह्याच्या अनुषंगाने यातले जे इतर आरोपी आहेत या आरोपींचा शोध सुद्धा चालू करण्यात आलाय. त्याचबरोबर निलेश घायवळला भारतात परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे आता या सगळ्याच प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.